तर परमार्थात अपूर्णला कोण मानणार आहे? अद्याप नाही, अद्याप नाही. अजूनही लक्षात घ्या, भरलेली घागर डोक्यावर घ्या, अर्धी घागर डोक्यावर घ्या आणि दोघांनाच चलत राहा. त्रास भरलेली का अर्धीला? क्या बात है, वा. 10 मिनिटं कीर्तन आगाव करू. राजेभाऊ आप्पा, भरलेली घागर जड असती पण हलत नाही, आणि अर्धी घागर वजनाला कमी आहे पण हेडगळूच पाडी ती. हिसळायचा ना, झटकेच आणि ती अशी झटकेच आणि ती मान हलती, इसळती. त्यातली त्यात नव्या नवरीला आणायला लावा, इथे टाचाची चप्पल तिकडच हटगळली. हो, म्हणजे बेजारी पण अर्धी करती, भरलेली बेजारी करीत नाही. आणि अर्धी घागर बेइज्जती बी करती. कशी? ऐका. भरलेली घागरी घेऊन सून घरी गेली. सासूनं सांगितलं, बाई एवढ्या उन्हात पाणी आणलंस आणि गोड लागतंय. आत्या, आपल्या गावातल्या आडावर लोटच नव्हता हो, म्हणून सकाता त्याच्या शेतात बोर चालू होता आणि तिथून पाणी, गोड पाणी आहे. बाई एवढ्या उन्हात आणलंस का ग? किती कौतुक झालं कोण्या घागरीवालीला? भरलेल्या. आणि रस्त्यानं त्रास झाला का? नाही. रिकाम्या अर्ध्या घागरीवालीला रस्त्यानंच त्रास, आणि घरी आल्यावर सासूनं प्याच्या आधीच घागर आलेली. हेच तो या माईन शिकिलतं का? संस्कार आहेत का तुमच्या घरी? आकली आहेत का तुम्हाला? परिपक्वता यायच्या अगोदरच भाजलं तो या माईनं. भाजलं शब्द कळाला का तुम्हाला? नाही कळाला? जीनच्या पॅन्टीवाल्याला तुम्ही दोनदा हस जा. बैरे दोनदा हसत आहेत, पुढचं हसल्यावर एकदा, आणि ते कशासाठी हसले कळाल्यावर दोनदा. त्याला भाजणं काय कळन? भाजणे म्हणजे लग्न करणे. विठाला विठाला महाराज व्यवहारामध्ये जर पाहत असता तर पूर्ण कलशाला किंमत आहे, अपूर्णाला नाही. परमार्थात अपूर्णाला कोणी विचारायला? राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत, म्हणून त्यांची नावं सुद्धा साजरी आहेत. पण या साजरेपणात दर्जा काय? मला तुमचं नाव लक्षात येईल, भरतजी. काय साजरेपण या नावात? किती ताकद या नावामध्ये. 19 संन्याशापैकी पुरंदासजी महाराज 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद, 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय तुमच्या क्षेत्रामध्ये. एक जण मेमरी कार्ड उघडलेलं मला भेटलं. ठीक आहे, मला भेटलं, दुसऱ्याला नको भेट जाऊ. मी रगिले जगात, जर्मनी, भारतात, परभणीत तिथलं गिरगाव रगिले आणि तिथलं मी भूते. ठीक आहे, मग धकत कलईत भाजलं काय आणि तयाव भाजलं काय, बाकीच्या नको बेजार करी जाऊ. मला एक जण भेटलं, म्हणलं महाराज मारुतीरायलाच 1 नंबरचा संन्याशी. कशामुळं? मला आगावच धंदा. तो काय दुखायला? तुला काय घे नाही का त्याच्याशिवाय? तो 3 लग्न करून बायको सांभाळली नाही, आणि तुला मारुतीरायचं कशाला इचकायचं? काय गरज आहे का? फुकट कळण शेंडी वळवळ. 3 लग्न करून म्हातारीच्याच हातच्या भाकरी खालाय, एकही बायको याला कपडे धुवाल नाही, आणि ते म्हणलं मारुतीरायला 1 नंबरचा संन्याशी का? तुम्हाला सांगू का, ज्याचं इचकलंय का तेच दुसऱ्याचं पेटीत आहे. चांगले रिकामी नाहीत बरं गजानन भाऊ, चांगल्याला वेळ नाही, त्याच झाकायला वेळ नाही, तर कुठं दुसऱ्याच्या वळाय फुकतील. ह्या भंगरेल नाद असतो दुसऱ्याचं इचकायचा. ते म्हणलं का मारुतीरायला 1 नंबरचा संन्याशी का? त्याचं कारण आहे राजे हो, जन्माला आल्यावर काही इंद्रिय आईला पण दिसली नाही. मारुतीरायचा जन्म झाला, आवाज आवाज आवाज, मारुतीरायचा जन्म झाला अंजनी मातेच्या पोटी. तर महिला आल्या, बाई मुलगा झाला का मुलगी? विकास भाऊ सांगता नाही आलं. मुलगी बी म्हणता नाही आली, मुलगा बी नाही, कारण नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा बांधून घेतला होता कमरेला. लक्षणावून सांगितलं पोरगे, लक्षणावून सांगितलं पुरुष लिंगे. महाराज ज्याची आई ज्याची इंद्रिय पाहू शकत नाही तो 1 नंबरचा संन्यासी. मान्य करावं लागेल का नाही महाराजजी? मान्य करावं लागेल. नारदांना 6वा क्रमांक का? ते घरी गेल्यावर पहा किंवा दुसऱ्या महाराजाला विचारा. पण नारदांकडे 2 तत्व होते. एक संन्यास धर्म सांभाळला पुरंदासजी महाराज,
आणि दुसरा वारकरी धर्म सांभाळला. भाऊ नारद वारकरी होते. भगवान शिवजीने वारकरी संप्रदायाची स्थापना केली. राजे लोक भजन ही परंपरा शिवजीची आहे. भजन करी महादेव, भजन ही परंपरा शिवजीपासून आली. तर या भजन परंपरेतले साथीदार सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर, गाती निरंतर रे माधवा, गाती निरंतर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, गाती निरंतर माधवा, गाती निरंतर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा. सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली. जा मागे एक नंबरच्या संन्याशाकडे. मारुतीराय एक नंबरचे संन्यासी. धर्म तर सांभाळलाच, पण वारकरी संप्रदायाची मुख्य धुरा सांभाळली ती मारुतीरायानं. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही आप्पा. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणचे मालक सांगतात. याच्या पलीकडे ऐकायचं का? कसं भजन केलंय. नारळाच्या खालून आम्ही घेतो हे जाऊ द्या चुलीत, पण निदान भाकरी तरी तुमच्या खातोत का नाही. राजू हो, या पठ्ठ्यानं भाकरही खाल्ली नाही मालकाची. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्याच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. फक्त पाला खाल्ला एकच भाऊ. ए यजमानपद कोणाचं आहे आजचं? हा हो, सरपंच ज्ञानेश्वरराव जाधव. आजचं यजमानपद त्यांच्याकडे. मला त्यांच्या वटीत टाकले. असं लिहून द्यायला पाहिजे ना, सारं इचकून जात ना ते. विठाला विठाला सोकोन्याल कोरडी टावेल दिली. गावरान तुपातला बदामाचा शिरा सोकोन्याला द्याला. नवरदेव उपाशीत ठेवला. मग ते नवरदेव काहीच नाही बोलला. शेवंतीच्या टायमाला पळून गेला. चलू द्या म्हणला सोकोन्या होत नाही, तसा हा नवरदेव जाणार नाही. विठाला काय नाव म्हटले? श्रीयुत ज्ञानेश्वर नारायणराव जाधव. बर बर बर. ताईसाहेब आहेत का सरपंच? बर बर, वा वा वा. त्याच्यामुळेच यायचं नशीब उजळलं मग. हो ना. ते म्हणत असते खांद्याला खांदे घाशीत असते, मी नका उड्या आणू. हो, बाईसाहेबाची पावलं चांगले होते. एकनाथ महाराजाला विचारलं एक जणानं, तुमच्या इथं 36 वर्ष पंढरपुरातला मालक कपडे धुवायला पाणी भरायला राहायला, पुण्य तुमचं का तुमच्या मंडळीचं?
5 मिनिटं गपचिक बसले मालक. विचार करून बोलावं लागते मोठ्या लोकायला. आपला झाला निश्चय गाडीत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, श्रुती माते 36 वर्ष पंढरपुरातला मालक आमच्याकडे कामाला होता. नाही, एकट्याचं पुण्य नाही, गिरिजाचं पुण्य आहे. गिरिजा काकी तितक्या अधिकारी होत्या म्हणून जगाचा बाप त्यांच्याकडे राहिला. बाईसाहेब राजाश्रय होता त्यांना म्हणून माऊलीच्या काय काय कोणाचं उधळण काय सांगता येत नाही. तुम्ही बाहेर साधं समजू नका बरं का. हो, काही एक जण म्हणला, महाराज काय माझी बायको सुंदर आहे, घरात लाईट लावायचं काम नाही. पण मी म्हणलं पुढचा फायदा काय नाही, 90 एकर जमीन होती ती आलीपासून गुंठा नाही राहिली. म्हणलं वा वा कायच तुम्ही बायको बापा बापा, फारच छान. आणि एक जण म्हणला, महाराज काय नव्हतं, मी दुसऱ्याच्या बराशी खांदीत होतो आणि लग्न झालं, मला कोणी देईन, पण त्या गरीब पाहुण्यानं मला दिली. आमचं तवापासून बरं झालं, 2.25 कोटीचा बंगला बांधला संभाजीनगरला. कोणाची पाय? गजाननराव. म्हणून आपल्याकडं स्त्रीला ग्रहलक्ष्मी म्हणतात. पण तुम्ही लय बी फुगू नका. हां, तुम्ही गिरगावच्या बाळ्याला इतकं साधं समजू नका. हे आता रोगर भेटायला 30 इशीचं, हे 150 इशीचं रोगर आहे. विठाला कारण माझ्या वारकरी संप्रदायाने बी तुमचा दर्जा वाढीला. मी दुपारी सांगितलं ना, राज्य राणी व संपत्ती या देशाची पावरवाद संपत्ती कोण असेल त्या देशाची स्त्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्या एका माऊलीनं पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप 9 महिने पोटात ठेवले. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई कोणाच्या उदरातून जन्मले? मारुतीराय यांच्या. हो, बाईसाहेब सरपंच आहेत. राजाश्रय आला त्यांच्या पावलाने. माऊली तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुमच्यामुळे मला गाव पाहायला भेटलं. काय सांगू लागलो मगाशी? मारुतीराय हे पैठणच्या मालकांचं वाक्य. मारुतीरायनं पाला खाल्ला. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. 33 कोटी देवता मारुतीरायाला प्रणाम करीत होत्या. काय संन्यासी भजन परंपरा तिथून. आणि 11वे रुद्र शिवजीचा अवतार आहेत मारुतीराय. 11वे रुद्र आहेत. 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. राम आणि कृष्ण या नावात काय ताकद आहे याच्यावर सांगतोय. कशा करता आळंदीतले मालक म्हणतात, श्रुतीचा प्रश्न आहे. तर देवर्षी नारद एका यज्ञात गेले. यज्ञ चालू होता, फार मोठा यज्ञ. तो यज्ञ देवादिदेव भगवान शिवशंकर यांचे सासरे दक्ष, प्रजापती दक्ष यांच्याकडे यज्ञ होता. पदवी मिळालेली होती बरं, खरोखर पदवी. टेबलाच्या खालून सुटकेस दिलेली पदवी नाही. आमच्या एका मित्राला आदर्श रिकामी जागा पुरस्कार भेटला. आदर्श रिकामी जागा, ती जागा नंतर मग तुम्हाला सांगल. माईकवर नको रे अजय, कारण बरेचेच कॅमेरे चालू आहेत. आमचा नंतर कष्टापेटीत येत. हो, घरी पावसाल्यावर मागून धुपण निघत. हो, कारण माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि गण लावून चाललं की त्याला डसत येत. का इतके सोपे आहेत का? हे कीर्तनात बसलेत, आता पलीकडे लोकनाट्य येऊ द्या, हे उद्या तिथं बसतेत. असं काय नसतं ते. काय सांगू लागलो? दक्ष राजा आदर्श रिकामी जागा पुरस्कार भेटला. राज्यपालामार्फत भेटला. देशाचे 2-3 मंत्री होते आणि त्याच्यावर 19 दिवसाला त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं. पुरस्कार देणाऱ्याला काय वाटलं असेल? नाही, ओरिजिनल पुरस्कार प्रजापती दक्ष. दक्ष म्हणजे सावध, प्रजेचं पालन करणारा सावधान राजा. दक्ष राजा यांची मुलगी, काशीतल्या मालकांची पत्नी.
काशीतले मालक देवादिदेव शिवशंकर त्यांचे सासरे, काय जावाई, काय दर्जेदार जावाई होता. आपल्या जावायासारखा थोडाच. हो, लग्न लावायला आला तो पडदेव पडला. हो हो, पडदेव पडला, पडदेव. हो, कळच ना त्याला काय करत, असा जावाई, वा वा वा. हो, पिराला कापाव, उभा आडवा नाही, इथून कापाव, पैठणच्या तळ्यात टाकाव, निदान माशा तरी सुधरा त्यांनी आराम करायला काढल्यावर. शिवजी जावाई, काय सार्थ अभिमान असावा. पण पदाचा गर्व झाला, आणि हा गर्व इतका रिचवाला, इतका रिचवाला. माणसाला गर्व होऊ नये. आमची ती एक जण 2 टाइम भजन करायचं, सकाळचा काकडा करायचं, संध्याकाळची पंचपदी करायचं. पण त्याला नव्हतं दिसत नसल्यामुळे आम्ही सोबत शिकलेले, मी 7वी शिकलो आणि आमचे 2-3 पुढं शिकले. ते एक जरा मोठ्या शहरात नोकरी लागलं, ते दीपोळीला गावाकडे आलं आणि ते मला म्हणलं, महाराज, म्हणलं काय रे, हे भजन करतेत. हो, दिसत नाही त्यांना, मग मंदिराकडे कसं जातात? म्हणलं कडीकडीनं काठी आपटीत आपटीत जातात. ते म्हणलं यायला कंदील द्यायचा. आता ते जास्त शिकलेलं असल्यामुळे मी काही बोललो नाही. हो, आणि आपल्याला काही भाषा येत नाहीत ना बाकीच्या. हे बा, मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का, तिनं धिरडे करून पिठाचा नाश होतो नो. हो, जिला पिठल्यातले गोळे फुटणं, ती म्हणली बासुंदी करते. म्हणलं राव दिनजीजी, मी तसंच दूध पितो, तुला काहीच याचं नाही. तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर बासुंदी तर चटीच कोण टाकशील. राव दी माय, रावती. हा, आपल्याला काही जास्त भाषा, मै हिंदी, इधर से गाडी आई, उधर से गाडी आई, गाडी चली गई, मै खाली राहायला. कशा लोक पंचनामा इज्जतीचा. ते म्हणलं आपल्याला त्याला कंदील द्यायचा. मॅक म्हणाव कशाला, ते म्हणे हे तुम्ही असेच अडाणी असतात, तुम्ही शिकले नाही ना, तुम्हाला डोकेत नाहीत. त्यानं पारलं की मला नेऊन घातला असतो समुद्रापस्तोर. मी म्हणलं काय हरकत नाही, दे पैसे. कंदील आणला, 5 लिटर घासलेटाची कॅन आणली. ते म्हणला मग त्याला दी. मी म्हणलो ते वस्कन मॅव, मी देतो, तू साहेब आहेस, तू काय धरू नकोस, काय नको, तुला गुदगुल्या होत्या कंदलाच्या. हो चल. हो, काय काय लय मोकार टेकन चौघीत लुगडे एक असतं, ते काही धरणार नाहीत हातात, काय नाहीत, मोठेच चालू असतात. हो, पंक्तीत वाढायची नाही, काय नाही. आणि मग मुद्या घालून वर पाहुणे कव्हा आले, हाणायला पाहिजे तुला. पंक्तीत फिरतो नुसता सोंबळ्या, वाक जाईन येडिंग झाली तू ह्या कमराला. विढाला विढाला पगारीचा गर्व होता त्याला जरसा का. आता मग ते आता इचकितच असते ते. आणि साधा माणूस होता आपलं धोत्रावरल्याला, आणि धोत्रावरल्याला युरी माणसं साधं समजते. एसटीतनं 50 रुपयाची नोट काढीन, 7-7.5 रुपये तिकीट होतं. 2 तिकिटाचे 15 झाले. एक मुलगा होता माझ्यासोबत. म्हणलं साहेब 2 तिकीट द्या, 15. चिल्लर देता येत नाही का तुम्हाला? कुठून आणायची मी इतकी चिल्लर, कळतं का तुम्हाला? अरे बापरे, मी तो गपचूप बापा. मग संग एक पोरग होतं, त्याला जीनची पॅन्ट, कटचं शर्ट, दिसायला गोरं गुमटं होतं, काम काय करीत नव्हतं. असं शिकारी होतं म्हणून माझ्या संग आलं. म्हणलं चलो. म्हणलं इधर 50 रुपये. साहेब 2 तिकीट द्या. भैया उतरल्यावर चिल्लर देतो. त्याला भैया पा, त्याला मायक धरली आणि त्याला कंडक्टर भैया म्हणते. आणि मला म्हणलं तुम्हाला कळतं का? आणि खाली उतरल्यावर भैयाला म्हणलं बस मुकाड्या. ते माया सांगताच होता गुरुसाळ्यान. त्याला म्हणलं मुकाड्या बस, मी घेतो चिल्लर. ते तुम्हाला कशी देते? म्हणलं थोतरीत आणून घेईन, तू माझ्या सोबत हेच ना, बस. तसं कसं मारीन मी, एरी म्हणायला लागलो. कारण ते इथं कंडक्टर नाही ना, ते इथं असतं तर म्हणलो बी नसतं. मी इतका येडा आहे, माझ्या गोळ्या संपल्यात होय, आगाव धंदा. मी काही नाही म्हणलं. मग ते उतरल्याबरोबर मी म्हणलं साहेब ते द्या ना पैसे. तुम्हाला 50 वापस दिले मी. अहो ते 50 मला दिले, पण ते ज्यानं तुम्हाला दिलेत या भयाचे येतं. म्हणलं ते भया माया सांगताची पिशवी सांभाळायला, ते माय पिशवी सांभाळायला येते. बरं द्या, घ्या. खाली पाहिलं. म्हणलं साहेब एक बोलू तुम्हाला, तुम्ही त्याला भया म्हणता, मला म्हणलं तुला कळतं का? धोत्रामुळं नाही का? तुमच्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या नोटावर धोत्राचं चित्र नाही, ती नोट चुलीत घालून चहा पाय करायच्या लायकीची नाही.
जरा धोत्रावाल्याची बेइज्जती करी जाऊ नको, जरा हिशाबात राहत जाय. विठाला विठाला ए टिकल्यावाल्या मग अशी मला औक्षण काढित होत्या, म्हणल्या कुंकू लावू द्या. म्हणलं तुम्ही काऊन लाईत नाहीत, तुम्हाला बँडमुळे ऐकूच नाही आलं. हा मी त्या लावू दिलं नाही कुंकू. मला त्या तिघीला टिकली होती आणि मी आंबाबाई आहे का? म्हणजे यायला लावायच्या असून लाईन तर मोह कपाळ रंगवायल्यात. आगाव धंदाही नाही हो का, दुसऱ्याच्याच वळा फुकायच्या का? म्हणलं नुसतं वावळा. ते म्हणले असते ना आडमुठच महाराज आहे. आता काळाला किती रगील तर विठाला एका घरी मी गेलो. मोठी बैठक होती भाऊ, मोठी अशी. 100-200 गव्हाचे पोते, 100-200 सोयाबीनचे पोते. म्हाताऱ्यानं बेजार होऊन जमीन सावडी होती. हो काय काय लोकांच्या उधाऱ्या नव्हत्या द्यायला त्यानं. असं म्हातारं होतं ते बाप्पा. मंदिरात फरची चालू असताना चौकात टाकली होती. ते का साधं म्हातारं होतं का? हो मंदिरात एकदाच लाईट चमकायचा, दुसऱ्या दिवशी त्याच्याच घरी लागायचा. असं म्हातारं होतं. आणि 60 एकर जमीन, इतका माल. मला चहा आला. मी म्हणलं ताई दादाला द्या ना. हां दादा सकाळी एकदाच घेते. म्हातारं मी चहा प्याताना वटावून जी फिरवायले, पण काय मागायची ताकदच नाही ना. ही चुडेलीन देईत न टिकलीवाली. हो ती सून चुडेलीन देईच ना देईच ना. मी खुनीला चहा देत नाही महाराज, एकदाच देते सकाळी. म्हाताऱ्याला खुनील जरासं बाहेर वा. खुनीला म्हातारं बाहेर गेलं. ती सुनन त्याचं पोरग मायापाशी बसलं. मी म्हणलं बाई एक बोलू तुम्हाला. किती एकर जमीन आहे? 60 एकर. पोराला विचारलं, बापाला लहानपणी विचारलं का? काय नव्हतं म्हणले आमच्या घरी. आमच्या आजोबाच्या काळात काय नव्हतं. आमच्या बापान सगळी 60 एकर कमिली. त्या बाईन म्हणलं बाई जरशी लाज वाटते का तुला? असं नाही म्हणलो, वेगळ्या शब्दात म्हणलं, पण तुम्हाला तसं सांगायला. आता ती बी इथं नाही ना, ती मागच्या हप्त्यात मेली. तिच्या तेरवील मोज कीर्तन आहे. हो या अशा नीट करायला मीच लागतोय. तर मी म्हणलं बाई जरशी लाज वाटते का? महाराज कशाची? ह्या म्हाताऱ्यानं 60 एकर जमीन कमून पुन्हा इकून जर म्हातारी गोव्याला नेली असती. विकासराव वाक्य कळालं ना? भाऊ कळालं ना वाक्य? राजभाऊ तुम्हाला कळालं ना? काऊन नाही कळायचं? पोटकिडी तुम्ही त्याच्यातले ना. आगाऊ धंदा. मी बी पाहणं कशा हुशारायला विचारायला लागलो. मी म्हणलं बाई बरं खोटं वाक्य आहे का? 60 एकर कमिली कोणी? म्हाताऱ्यानं. आणि इकायचा अधिकार आहे की नाही त्याला? मग त्यानं ही जमीन इकून जर म्हातारी घेऊन मजा केली असती तर ह्या चुड्याला नेलं नसते का? दुसऱ्याच्या चांदपाशाच्या मिरच्या खुरपायला जावं लागलं. म्हणून लाज वाटू द्या, लाज. ज्याने आपल्यासाठी हाडाच्या काड्या केल्यात, रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय, पोट आवळून एक टायमाला भाकरी खाल्ल्या आणि आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या, त्याच्यासारखे देव जगात दुसरे कोणतेच नाहीत. आपल्या घरातले लोक देव आहेत. आधी त्याचा आदर. एक मन माहिती आहे का तुम्हाला भाऊ? जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. वाक्य खोटं आहे का माझं? जिने जन्म दिलाय तिचा जर भाऊ होऊ शकत नाही, ते तुमचा होऊ शकतो? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. काय सांगत होतो ना? यज्ञ चालू होता दक्ष राजा, प्रजापती दक्ष. पण काम चुकलं हो. हा ते म्हातारं कंदील एसटी लांबून आणतो मी, पण बस स्टँडला नेतो. आता डिझेल बाहेरचा असल्यामुळे शॉर्टकटनं गाडी जात नाही. आपल्याला काय देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. चलो उदो दुसऱ्याच्या जीवा. त्याला म्हणलं वा तू साहेब माणूस येते म्हातार मायावर वसकन, पण तू सोबत चल. त्याला सोबत घेतलं. म्हणलं जा बाळ्या काय पाहते रोगी. म्हणलं विवेक आलाय. बरं साहेब आलेत का? आणि ते माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान होता विवेक आहे, पण ते नोकरीला असल्यामुळे त्याला साहेब मला बाळ्या. हो
म्या जवळजवळ त्यावेळेला बी मला 450 श्लोक पाठ असतील आणि मला बाळ्या हो. आणि याच्या बापानं पैसे भरून नोकरीला लावलं आणि त्याला साहेब हो. आणि 72,000 पगार 71,000ची महिन्याला पेत होतो. मी दुपारी सांगितलं ना. आणि 1,000 खात्यावरले काढता येत नाही म्हणून ठोत होतो आणि त्याला साहेब पाय मथर बी किती इचकलेलं. पण आपल्याला काही बोलता येत नाही, लहान तोंड होतं, काही नाही बोललं. मी म्हणलं येईन तुम्हाला कंदील द्यायलाय. बर साहेबांनी म्हणल्यावर कामाचाच असून पहा. आणि मी म्हणलं असतं तुला अक्कल आहे का, आंधळ्याला कंदील देतात का, ते असं इचकिलं असतं त्यानं. पण ते आपल्याला नादत नाही, दगड अंगावर घ्यायचा. जाऊ द्या जिकडची तिकडं आपलं. बरं साहेबांनी द्यायला त्याला आमची दया आहे बाळू. मी म्हणलं हो 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 हो. मग मला म्हणलं बाळू साहेबाला विचार ना आंधळ्याला कंदील काय करायचं. मी म्हणलं पहा गाव धंदा हो. पैशावाल्याला माणसं हिशोबात बोलत आहेत बरं का. म्हणून तरुणांनो पैसे कमवा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. हो मी नेहमी सांगत असतो आपल्या रक्ताच्या नात्यातले भडवे पाहुणे आपलं वाजल्यावर आपल्याला पत्रिका देत नाहीत. मी पोरायला दुपारी सांगितलं पोरायनं काम केलं पाहिजे. हो तुम्हाला एक सांगू का, आता जर लाईट असेल, कॅनलला पाणी असेल, गहू भिजवायचा असेल, मका भिजवायची असेल, तर मोटर बंद करून जो तरुण कीर्तनात बसला त्याच्यासारखा नालायक दुसरा कोणी नसेल. विकास भाऊ त्याचं इति कर्तव्य पाणी देणं उसाला, कारण त्यानं उत्पन्न काढलेला गहू या सप्त्यात पोळ्या होत्या. शेतकरी राजाचं काम म्हणजे सामान्य काम आहे, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आहे. माझ्या सावताबाबांचं वाक्य पहा, माझ्या तुकोबरायांचं वाक्य पहा, माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य पहा, माझ्या नामदेवरायचं वाक्य पहा, माझ्या नाथबाबाचं वाक्य पहा. मळे झाकून या हो. तिसरा पारा मड गेला असेल, पाटाक्ष पेरायचं राहिलं असेल, आधी पेर मग मातील जाय. इतकं शेतील महत्व. आळंदीतल्या मालकांना काय सांगा, सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळ एके गा. टायमाला महत्व दिलं आपल्या संतांनी. आता गुडघ्या इतकले सॉक्स घालणारे आम्हाला सांगतात पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी आडवा पाणी जिरवा. गुडघ्या इतकले सॉक्स घालणार. मी त्याला विचारलं रब्बी आणि खरीपचा फरक काय हे आपल्याला त्याच्यातलं येतात ना. आणायला पाहिजे तुला निब्बर काठीनं इंचभर जागा तुझी शिल्लक थोनी लाल करायची. नालाय का तुला रब्बीतला आणि खरीपला फरक कळत नाही ना. आम्हाला पाणी सांगतो का, आम्हाला 400 वर्षापूर्वी पाणी सांगितलंय पैठणच्या मालकानी. अनवरत मेघ जळा, अनवरत मेघ जळा, धरणे बांधो निघाली जे तळा. अनवरत म्हणजे अनावश्यक पडलेला पाऊस, तुमच्या रानातून वाहत जाणारं पाणी. अनवरत मेघ जळा, धरणे बांधो निघाली जे तळा. मग नेहमी ढाळे ढाळा पाट काढी. कोणी सांगावा, पैठणच्या मालकांनी. पण आपला इतका हरामखोरपणा आहे, आपला घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. विठाला विठाला ज्याला आपलं कळत नाही, ज्याला आपलं कळत नाही तो हरामखोर या पवित्र राज्यात राहायच्या लायकीचा नाही. विठाला देवाला विचारलं, देवा माझ्यासारखं सुरवानर असताना तुम्ही बिभीषणाला काय मागता. मागतो रे हनुमंता. बिभीषणानं दोन्ही गुडघे खाली टेकले आणि प्रभू रामचंद्राला विचारलं, मालक तुम्हाला काय देऊ. रावण मारल्यावर तुला लंकेचा राजा करीना, सुतळीचा तोडा घेणार नाही, पण एक भीक मागतोय, माझ्या गंधमादन वारकऱ्याची समाधी सोन्याची कर. माझ्या गंधमादन वारकऱ्याची समाधी सोन्याची कर. राजे हो, जगात जर समाध्या बऱ्यापैकी लोकांच्या झाल्या असत्याल, पण सोन्याची समाधी जर कोणाची झाली असेल तर आपल्यातल्या वारकऱ्याची झालेली. तो वारकरी गंधमादन नावाचा वारकरी, गंधमादन नावाचा वारकरी. मी दुपारी सांगितलं, सात्विक माणसं आहे ती. आपल्या संप्रदायाला आच लागेल असं नाही वागायचं. फार मोठा संप्रदाय, सनातनी संस्कृतीतला संप्रदाय.
काय दर्जा होता वारकऱ्याचा. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बिभीषण दरवर्षी श्राद्ध घालत जाय. 1 वर्ष श्राद्ध केलं नाही गजाननराव तर त्या वर्षी पाऊस पडला नाही. भाऊ त्या वर्षी पाऊस पडला नाही. पत्र गेलं अयोध्येत. मालक चारी बाजूने समुद्राचा येळ आहे, पाणी खार आहे, पिण्यासाठी पावसात पाणी पाहिजे, पाऊस पडला नाही. येणाऱ्या दूताला विचारलं उत्सव झाला का मागचा? नाही. पत्राच्या मागून लिहिलं राजाधिराज बिभीषण महाराज एका वारकऱ्याचं श्राद्ध केलं नाही याच्याकरता आवर्षण पडलंय. पाडव्याचा 3रा दिवस म्हणजे शुद्ध तृतीया, चैत्र शुद्ध तृतीया, पाडव्याचा 3रा दिवस शुद्ध तृतीया. चैत्रात पाऊस पडतो का आप्पा? पाडव्याच्या शुद्ध तृतीयेला, चैत्र शुद्ध तृतीयेला बिभीषणानं सकाळी समाधीवर अभिषेक केला आणि 1-1:30 वाजता समाधीतून आवाज मेघराजाला गेला, हे मेघराजा जीवनभर मरेपर्यंत रामकृष्ण नामाचं भजन केलंय आणि त्या राजानं मला या वारकऱ्याला अभिषेक केलाय. या गावातली प्रजा बिना पाण्याची मरू देऊ नकोस. चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेला दुपारी 1-1:30 वाजता पाऊस पडला. ताकद कोणाची? वारकऱ्याची. समाधी सोन्याची कोणाची राजभाऊ काका? वारकऱ्याची. माझ्या आळंदीतले मालक म्हणले देवा रामकृष्ण नाम म्हणणाऱ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची. निसर्ग उन्हाळ्यात बदलायची ताकद रामकृष्ण नामधारकाची. मग एवढा जर रामकृष्ण म्हणणारा अधिकारी आहे म्हणून रामकृष्ण नामात इतकी पावर आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी. आईसाहेबाचा शोध लागला. आईसाहेब अशोक वाटिकेत आहे. ह्या माझ्या मालकानं शोध लावला. एने सीता शुद्धी काय ताकद आहे. राम सीता भेटविली. जगाच्या बापाचा मोरड्याला संसार तासात आणला या संन्याशानं. बाबाजी या संन्याशानं एक शपक पुरावा सांगतो. मगाशी बी एक गाणं म्हणायला नव्हतं पाहिजे पण म्हणलो माफी असावी. म्हणलो एक मधात. आता एक शपक पुरावा म्हणतो. आता ती जरसा आता फवारायला पैसे खर्चायची इच्छा नसती पण आळ्या मरत नाहीत ना म्हणून ते जरा जोरा फवारे. पण झालर जर बुडा लोक असेल तर पडदा होतो आणि इतकीच असेल तर झालर असते तर ओपत असतो. असं लय खाली येऊ देत नाही. हे बी लक्षात ठेवा. राम जी के साथ हनुमान नहीं होते.
रे राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के साथ हनुमान नहीं होते, रे राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मारुतीराय जर नसते तर प्रभू रामचंद्राचे काम होत नव्हते. काय दर्जेदार महात्मा. मालक पलीकडे जायचंय, 2 पुरावे द्यावे लागतील ना. हां देतो 15-16 मिनिटात. एक तुम्हाला गुरुजीने, एक तुम्हाला. आपल्या शब्दात वचन बट्टा नको. मी सगळ्याला देतो म्हणलो होतो. कशाला आगाऊपणा करून मरायचं आहे का नाही. हो पलीकडे जायचे. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू एक काम करतो, रावण मारून येतो आणि मग रावण मारल्यावर तुम्हाला लंकेत घेऊन जातो आणि मग तुम्हाला आणि आईसाहेबाला घेऊन येतो. दर्जा पा चांगलं वागण्याचा. मारुतीराय म्हणले नाही, रावणाला मारून सीता आईसाहेब खांद्यावर घेऊन येतो. हे ज्ञातीपणाचं लक्षण आहे महाराज. ज्याला मोठं व्हायचं का, क्षेत्र कुठलंही असू द्या नागरे भाऊसाहेब, कोणतंही क्षेत्र असू द्या, यायच्यापासून लांब राहा. स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या. धगधगता ज्वलंत कुंभ आहे. हे शब्दात राहील. तुम्हाला एक माहिती आहे, जिवंत स्त्री म्हणजे आकाशातली वीज आहे. पण या बायकाईनं नेसलेल्या साड्या टमाट्याच्या भावताला लाईत, भाजीपाल्याच्या भावताला लाईत. डुक्कर पण तोंड लाईत नाहीत. काटे आहेत का त्या साडीला. तुम्ही सगळे पाहता का नाही प्रवासात. पिकाच्या बाजूला लावतात का नाही. नाशिककडे द्राक्षाच्या भोवताल तर खूप लावतात. म्हणजे स्त्रीचा स्पर्श झालेलं वस्त्र विस्त्यापेक्षा जर आहे. याच्या जो लांब राहीन का तो राजा होईल. हो आपल्या संप्रदायात तर लयच नियम सांगितले. आपल्या संप्रदायात तिकडे गेला की लोणचं घालायच्या पण कामी नाही चिरून. हो इतकं तो डाग नाही सहन होत्या संप्रदायात. डाग सामान्य नाही. नारी की निंदा मत कर यारो, ए नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान रे, शुक भीष्म हनुमान रे, शुक भीष्म हनुमान रे. काय ताकद आहे. मालकानं सांगितलं नाही मला घेऊन जाय. लखनलालजी म्हणले मै बी आता चलो बसा या खांद्यावर एकन या खांद्यावर. वानर म्हणले आम्हाला कशाला आणलं, गोट्या खेळायला का. तुम्हीच चालले आणि तुमच्या जन रावण मरतू का आम्ही पाहिजे. हो मग मोठाल्या लोकांनी वानरायच्या विरोधात बोलू जाऊ नका. लक्षात ठेवा, वानरायनच तुम्हाला खुर्चीवर बसिले आणि वानरच तुमच्या खुर्च्या मोडून चुलीत घालतील हे बी लक्षात ठेवा. हा धसकाटाला कसपट समजायचंच नाही. एक जण म्हणला हे कसपट आहे, पायात गेल्यावर पाय सुजल्यावर 1.5 लाख लागले ऑपरेशनाला. इतकंच असते कसपट. चांगला पाय फुगीत आहे. हा मालकाला वानरायने सांगितलं आम्हाला काय गोट्या खेळायला आणलंय का, आम्हाला लंका पाहायची. मारुतीरायने सांगितलं शेपटीचा सेतू करतो चला त्याच्यावर. काय वानर हुशार होते. ते म्हणले मारुती हे अंजनी सुता, हे पवन सुता, तुझ्यामुळं जगाचा बाप भेटलाय. तू आमचा गुरु आहेस आणि गुरुच्या शेपटीला पायला येत असतो. काय पाला खाणारी इतके हुशार आणि हे भातन तूप खाणारी कोणीकडे थुत्र घालायलेत कोणीकडे बी. हो सटवाईला का पाव ह्या हराम खोरायला. वानर इतके हुशार नको म्हणजे. करायचं काय. गेले मारुतीराय समुद्रापाशी आणि विनंती केली आपांपती
आता ऐके आपामपती. आप म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक, सगळ्या पाण्याचा मालक. आपामपती म्हणजे समुद्र. आता ऐके आपामपती. मारुतीला विनंती करू लागले, आम्हाला रस्ता दे. लट देतच नाही. मारुतीराय म्हणले, रामप्रभू तुमचे जावई आहेत म्हणून तर देत नाही म्हणला. ज्याला महिपोरगी सांभाळता येत नाही त्याची काय कदर करायची. सीता कोणाची कन्या? सागराची. सीताई साहेब कोण आहेत? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. मग समुद्र कोणी? रामप्रभूचा सासरा. रामप्रभू कोण आहेत? जावई. रागाला आणि सासऱ्याला देत नाही. मारुतीराय विनंती करत असताना एक वानर गेलं. पण सुद्धा काय येणं त्याला म्हणे, तिकडे हे समुद्र गर्वानं फुगले, याला काय पाणी लावायचं. मारुतीराय म्हणले, गपचिप बसणं. आपलं काम साधूस तर कोणाच्या पाया पडावं लागतंय. मग काच खाली करायचीच नाही. हो, एकदा 23 तारीख झाल्यावर कशाला ताण घ्यायचा. कोणी आला तर चाल तिकडं. मग पुन्हा बघू आचारसंहिता लागल्यावर, पुन्हा पंचवार्षिकला. कोण म्हणतंय? मारुतीराय कसे म्हणते बरं असं काही बी. तुम्ही बी असे खळखळ हसायला लागले. मारुतीराय म्हणले, गपरे बाबा आपलं काम आहे. पुष्पदंत नावाचं वानर म्हणले, मारुतीराय पलीकडे जायचंय ना, मग याला काय विचारायचे. अरे समुद्रातून जातो कसं? मी नेतो. दगड घेतला, पाण्यात टाकला, तरंगला. तुका म्हणे नळा सागरी तारी शिळा. तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. नळ नावाचं वानर, कृपा झाली, दगड तरंगत होते. काय सांगायचं बरं का तुम्हाला. आणि काय मारुतीराय समुद्राच्या तीरावर गेले बरं का. आणि मारुतीरायनी दगड घेतले बरं का. आणि काय ते मारुतीराय समुद्रात दगड टाकत होते बरं का. आणि काय रामायण सांगायचं बरं का तुम्हाला. आणि असं रामायण आहे बरं का. आणि काय मारुतीराय दगड टाकू लागले बरं का. आणि ते दगड तरंगू लागले. सोमळ्या वाचून सांगत आहे, मरतेन तू या पुढचे नालाय का. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून कोणाचं न सांगावे कीर्तन. ग्रंथ ए प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा, जनुबोधाचा स्वयंप्रभेचा, रवियांतरीचा तमहरता तमहरता तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. क्या बात आहे, वा. भागवताची मूळ आरती वेगळी. प्राण कीर्तनकाराचा ग्रंथ. नळ नावाच्या वानराच्या हातान दगड तरंगले. पण दगड पळू लागले भाऊ, पळू लागले. मग दगडाची जुडई करायला शिमिट लागत का समुद्रात. आणि कुठून जे शिव्या घालतान, आणि कसा पाया घालतान, आणि कोण्या मंत्र्याचं बजेट आणतान, आणि कोण ढवळ्या कपड्यावाला उद्घाटनाला बलितान, आणि समुद्रात जाईन ना बुडून त्यो. हा, तिथं चलत का खालच्याचं. तिथं मारुतीराय पाहिजे. आणि मारुतीरायनं खालून टेकू काहीच नाही त्याला. या दगडावर रान, दुसऱ्यावर मग काढ, झाली जुडई. पण मारुतीरायच्या हातान दगड तरंगले नाही, हे जरा डोकं ठेवून आहे का. दगड नळ नावाच्या वानरात. आणि तुम्ही जर इकडं लावतान तर मग तुकोबराय खोटे आहेत का. तुकोबरायला खोटं म्हणायची कोणाची मावी आली. इतकी सोपी गोष्ट आहे का तुकोबरायला खोटं म्हणणं. पंढरपुरातला मालक उकळत्या त्याला शिजीन तुकोबरायला खोटं म्हणल्यावर. नळाच्या हाताने दगड तरंगले. समुद्र तर येड्यावानीच करू लागला. अरे बापरे, वानर ऐक ना आपल्याला. आणि होतं कधी कधी अशी, जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा. हो, बऱ्याच वेळेस होतं बरं असं, लय वेळेस होतं. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला बाबाजी, पलीकडे गेले. केवढाले वानर होते, डोक्याच्या केसा इतका दाबला नाही.
कधी कधी काम चांगले केले पाहिजे हो राजकारणातल्या लोकांनी, येडेवण नाही केलं पाहिजे हो ना. अंगाव घेऊ नका बरं, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुम्ही पुन्हा म्हणताल मला शर्ट शिवलं काय, माझ्या गोळ्या संपल्या का तुम्हाला अंगडी शिवायला. काम गोड करी जा. पूल गेला, उद्घाटन झालं, पहिलाच पाऊस पडला, पहिला गाळा वाहून गेला. मग सांगितलं इकडे जाणाऱ्या एसट्या कृपया या मार्गे जाणाऱ्या एसट्या 2 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहेत. पुलाचा 1 नंबरचा गाळा वाहून गेला, कृपया या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. कंट्रोलर सांगत तिथं. ही कोणाची कथा आहे? आपली आपली आपली. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला, किती लोक गेले? 18 पद्मवान नर 72 कोटी रीस 56 कोटी गोलांगुळ रेंगती आवळ सिंधू. तो सिंधू त्यांनी ओलांडला. एवढी संख्या, पण डोक्याच्या केसा इतका पूल दाबला नाही. समुद्री तारिले पाषाण हे महिमान नामाचे, राम नामाच्या ताकदीवर सेतू तरंगला. दगड सुद्धा तरंगतात राम नामाच्या ताकदीत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, 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 रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी स्मरातारे आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन. हृदय मंदिरी हृदय मंदिरी आपुली आपण कर सोडवन, आपुले आपण कर सोडवन. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मरातारे, हृदय मंदिरी स्मरातारे, हृदय मंदिरी स्मरा, हृदय मंदिरी स्मरातारे, हृदय मंदिरी. टाइम संपला ना. वाढवायचं 10 मिनिटं. जाताना कळ ना, विठाला 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 नाही. तुम्हाला काय वाटलं जाताना कळण म्हणजे थंडी वाजन उशीर होईन त्याच्यामुळं म्हणायलो मी. तुम्ही असं काही बी दगड अंगावर नका न घेत जाऊ. हा, थंडी वाजन. पांडवाचा यज्ञ वेगाच सांगतो, 5 मिनिटात. जास्त लोक जेवायचे तर एवढे मोठी छोटी लेकरं हे ते आलेले इथं आणि सगळे जेवायचे. भाऊ चूक नाही करायची, समय जाणार समय जाणार. पांडवांचा यज्ञ 13-14 दिवस राहिला आणि यज्ञ म्हटलं की पूर्ण आहुती आली. आपला सप्ताहातला यज्ञ म्हणजे काला ही पूर्ण आहुती झाली. पूर्ण आहुती. आता सोडलेल्या प्रमाणाला भैरवीच म्हणायची. हा, आपल्या भजनाचा शेवट कशात असतो? भैरवी पूर्ण आहुती. हो. यज्ञाची पूर्ण आहुती. मिटिंग घेतली. 1400 लोक होते. केळीच्या पानासारख्या जिबा होत्या, सुईच्या आणीसारख्या टोक जर काय पाणीची सुख. मघैन सौभाज्ञो भवस्थितो जज्ञिरीना येन गिरिजापदयो सर्वस्थिताया ब्रह्मा सावित्री होस्ति रमाति विष्णवे नयोर शचिपुरंदरास्ति भवुः नारायणो सर्वस्थितां गिरिजापतयोस्ति सिद्धिविनायकस्तु आह्वानांच प्रियतान्न मम. सर्व देवता
यक्ष किन्नरो गंधर्वो चारुणो लोकपालो दिक्पालो चारुहासु परमहंसा स्थितायो. सर्व देवतेला आमंत्रित. मीटिंग घेतली. पूर्णाहुती. परिपत्रक पाहिजे होतं 13 वयाचं श्लोकाचं. 4 लोकांकडे होतं. त्याच्यापैकी जवळ एक साधू होता. त्या साधूकडे ते पत्रक मागण्यासाठी अर्जुन गेले, वापस केलं. धर्म गेले, वापस केलं. अर्जुनानं सांगितलं मी पंढरपुरातल्या मालकाचा मेवना आहे. म्हातारं म्हणलं चैवल घरी. तू काय ग्रामपंचायतच्या सदस्याला न्यायला आला काय? महाराजाला न्यायला आला. म्हणजे मी नाही बरं, ते म्हणत होतं. आपण कशाला इतकी टेक करायची? ते महाराज. चलो ते टेक बी नाही, ते मैमेतले लोक होते. ते भेट असतात का कोणाला? कशाला बाटतच नव्हते ते, त्याच्यामुळे भीती नव्हती. चलो वगैरे. अर्जुनाला धर्मानं सांगितलं जीवनात मी कधी खोटं बोलत नाही. ते तू याच घरी ठुई, मी येत नाही. काय घेतान? 60,000 यज्ञाचं पुण्य. यायचा पहिलाच झाला नव्हता. भीम गेले. भीमाला ताकद लय होती. भीमाना अशी नुसतं अशी हात फिरिल्याबरोबर 100-200 झाडं उपटले एवढाले आणि म्हाताऱ्याच्या जवळ जाऊन पडले. म्हाताऱ्यानं नुसते दंड फिरिल्याबरोबर 700-800 उपटले. मी म्हणला चला आपल्या घरी, आपलं काय जमत नाही इथं, चला. जण काठी फिरिल्याबरोबर इतकं वादळ निघाले. भीम देवाला सांगितलं ते म्हातारे येत नाही आपल्याच्यानं. तिला आगाव महाराज. आईसाहेब कोण? द्रौपदी आईसाहेब. मालकाला सांगितलं पंढरीतल्या दादा तुमच्यामुळं माझ्या मालकाने यज्ञ केलाय आणि हा यज्ञ जर अपुरा राहिला तर चंद्र सूर्य येतोपर्यंत आमचं नाव बदनाम होईल. यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. देवानं सांगितलं ताई मी काय करू? ते महाराज येत नाही ना. आणि ते महाराज काय पाकिट घेत नव्हतं. मोठं अवघड होतं ना ते. आमच्या घेतल्यावर लयच खसखस पिकली होती तुमची. तुम्ही बी मधात बद पडू देतात आणि बाण बारीक करतात ना. कडी लावत गेल्या उभाट्या आऊत हाणतात. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं किती वर खंडितात. म्हणून आमच्या दुसऱ्याची वळी पिटली की लगेच शेकून घ्यायचं. काय माणसं झाली वागावच. चला काही प्रयत्न. देवानं सांगितलं तिथे काही चलत नाही. द्रौपदीने सांगितलं तुमचा लेटर पॅड देता का? चलतन मोठ्याच्या लेटर पॅडवर. पण मोठाले बिले हुशार असते तो. काय काय वेळेस मला एकदा 27,000चा चेक आला. मोठाले माणसं कधी कधी लय हुशार असतात. ते बोलते ती एक वागते की 27,000चा चेक आलता मला. आणि ते चेक आल्या मी बीडीओकडे गेलो. त्या बीडीओची सही लागते ना त्याच्यावर. कोण? महाराज आहेत का? बर आपण गिरगावकर का? काय बोलला बीडीओ पान मला. आपण गिरगावकर? वा वा वा. प्रवासात तुमचीच कीर्तन ऐकतो. काय प्रखर बोलतात महाराज. वा वा वा. बरं काय सेवा करू? लगेच ए चहान रे? घेत नाही. कॉफी रे? दूध? नाही नाही. हा ब्लॅक टी? नाही. काय नाही. ग्रीन टी? काहीच नाही. रोगर बी नाही. ते बी नाही घेत. म्हणलं काय घेत नाही. बरं 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 आपली काय सेवा करू? एक शाल घेऊन ये. लगेच हार गिर शाल. काय सेवा करू? साहेब 27,000चा चेक आहे आणि ग्रामसेवकनं सांगितलं तुमची सही असल्याशिवाय ओटत नाही. भर महाराज आज रविवार आहे आज आणि सही पेन चलत नाही का रविवारी? तारीख उद्याची टाक ना सुमळ्या. उद्याच टाक ना. उद्या मी कुठं म्हणालो रविवारची टाक? उद्याच टाक ना तारीख. नाही ते कसं आहे महाराज. बर म्हणलं साहेब उद्याची टाका. 2-4 दिवसात टाका. नाही तुम्ही काय करा तुम्ही उद्या या. मग मी ग्रामसेवकला म्हणलं काय महाराज ते कसं आहे चेक पुढं सरकायला जरसं वजन टेकावं लागतंय. आता म्हणलं मग 27,000 उचलल्यावर देईन ना. आता माझ्या जो काहीच नाही ना. ते म्हणले ते काही करा नंतर काय माणसं भेटत नसते ते आताच हे करा ते. हो मग मी दुसऱ्या दिवशी गेलो. म्हणलं साहेब काही वजन? काही नाही. 6,000 रुपये देऊन टाका. आम्ही म्हणलो 27 मधले 6 म्हणले ह्यो कोणता टाका झाला? ते म्हणले महाराज तुम्ही तरी कुठे घाम गाळलाय? तुम्हाला फुकटच आलेत ना. तुम्हाला 27,000 संडासचे आले. तुम्ही बांधलाय का? मी म्हणलं साहेब मी बांधलाय फोटो आणि आपला खराच होता ना. खरंच म्हणलं मी बांधलं सगळं काय ताण नाही. पण महाराज
ठीक आहे, महाराज म्हणून 4 द्या. महाराज म्हणून 4 द्या. आता आम्हाला वाटलं आपण ज्याला मतदान हाणलं त्याच्याकडे जावा. ते म्हणलं साहेब ते व्हिडिओ सही करीन लगेच फोन. काय रे डोका नाही का तुला? कोणाचे महाराज आहेत माहित नाही का तुला? अक्कल कुठे घाण ठुली का? लांब नेऊन फेकीन तिकडं नक्षलवादी एरियात. अरे बापरे. आणि शिव्या तर इतक्या घाण दिल्या. मी म्हणलं ते 27,000 चुलीत जाऊ बापा. आपल्यामुळं त्या अधिकाऱ्याला शिव्या भेटल्या. काय अवघड काम झालं. मग मी 2-3 दिवस गेलोच नाही. म्हणलं जाऊ ते म्हणे महाराज बी काय रुगिली व मला शिव्या घातल्या. विनाकारण त्या पुढाऱ्याच्या शिव्या घातल्या. मी 2-4 दिवसाला गेलो. वा वा महाराज आले का? ते बी काय पांचट हो. तितक्या शिव्या खाऊन बी मला म्हणलं महाराज आलेत का? वा 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 छान बसा. काय चहा दूध तर तुम्ही घेतच नाही, तुम्ही आम्हाला परवडतात. मी म्हणलं काय नाही साहेब सही नाही. म्हणले महाराज 7,000 लागतील. मी म्हणलं साहेब बोलले तुम्हाला शिव्या दिल्या. काय नाही म्हणले शिव्या तुमच्या देखता दिले आणि तुम्ही उठून आले होते म्हणले 7 घे. त्यानं सांगितलं म्हणले 7 घ्यायचं. मी मनानं कसं घेऊ म्हणले. वा रे वा काम असते म्हणलं अवघडच काम. लेटर पॅड सांगू लागलो ना. लेटर पॅड भगवंतानं लेटर पॅडवर सही केली देऊन टाकला शेवकाती. म्हाताऱ्यानं लेटर पॅड यज्ञात टाकला. हे काय कोणाची लेटर पॅड मानित नाही म्हणले. चल घेऊन जाय. द्रौपदी आई साहेब म्हणल्या देवा दादा म्हणायच्या साधूला घेऊन येऊ. भगवान म्हणले मी थकलो गडे मी पायी चलत नाही. तुम्ही रथात बसा आणि हस्तिनापूर इंद्रप्रस्थापासून द्रौपदी पायी पायी साधूकडे. तिथे गेल्या दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव कल्याणमस्तु. आता साधूला बाई पाया पडली कशाहून कळालं? बांगड्याचा आवाज. ती घालीत होती ना काय बांगड्या. बाईनं बांगड्या घाली जा. एक जण म्हणला महाराज आमची घालीत नाही. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. आता तू तुला भेईन ना आम्हाला हानतू काय? आगाव धंदानं. नाही तर कधी मध्ये तू घाली जाय. कशा असं द्यात बा. तुम्ही अजून बी लक्षात घ्या मुंगळ्यापेक्षा मुंग्या शिस्तीतच असतात. तुम्ही मुंग्याची रांग बघा किती सरळ असते. मुंगळे कोणीकडे बी तुर्कस्तान अरबस्तान बलुचिस्तान कोणीकडे बी कोणीकडे जातील काय मग. मुंग्या शिस्तीत. मुंगळ्याचं काहीच खरं नाही. सप्त्यात जेवतेन आणि मंगळवारी लिंबन कांदे घेऊन कंदुरीला पळते. लयच मुंगळे येडपट हो. आखलीत नाहीत मुंगळ्याला. कोणीकडे उपरने झटकीते मिळत नाही. कुठं कांदा लिंबू निघाला तिकडं तोत्तर घेऊन. अरे मुंगळा कुठला. मुंग्या शिस्तीत असतात. हुशार आहेत. आमचं बी यायचं होतं धकत भागवताला गहू आण जेवारी आण. मुंगळ्याचं काय वा महाराज येत हो ही काही ना काही आणते ना. आमचं ते याच्यावर धकत. हो आई साहेब पायी पायी तुमच्यासाठी इतकं